दिनेश पोसम आणि सलामीच्या षटक घेऊन नेवळ रॉकेट संघाच्या बाजून हेमंत तांडेल मॅन फ्रॉम देवबाग आग खाऊन इंगळे वागणार एक वेगवान गोलंदाज पण काहीतरी प्रॅक्टिसची कमी जाणवत असत हेमंत तांडेल या गोलंदाजाक क्षेत्ररक्षण सजला रापण लागल्या पॉवर प्लेचा षटक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू गावतले आणि यात मोठी झुंज होताना दिसतली सलामीचा फलंदाज रोहित कोइंडे सामना करीत हेमंतच्या गोलंदाजीचा पहिलो चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो ओमकारच्या बाजूसून चेंडू सीमापर्यंत जाता चांगला क्षेत्ररक्षण म्हणता म्हणता काहीतरी हाताच्या वळा काहीतरी बॉक पटा एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेत झाला धावसंख्येचा खाता खोलला गेला श्री गणेश झालो 2-2 अशी धावसंख्या पहिल्या चेंडूचा खेळ पुरो झालो फुलटॉस पद्धतीचा चेंडूचा मारो होतो काहीतरी सुटलो म्हणा हरकत नाही नशीब ताट ठरला हेमंत तांडेल या गोलंदाजाचा पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू आता मात्र समाचार घेतलो गेलो कव्हरच्या दिशेने चेंडू सीमा पार 6 धावेची खूण येता पंचांकडसून एक चांगलं फटको एक आकर्षक फटको म्हणा करत अशा पद्धतीचा शैलीदार फटको कारण रोहित कोइंडे फलंदाज शैलीदार फलंदाजा खरोखर चांगली सुरुवात केल्यान काहीतरी हेमंतच्या पाठीचे चांबडे काढून सुरुवात होता पहिल्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवरती चेंडू सीमा पार गेलो आता मात्र उजव्या एष्टीच्या बाहेर जाणारो चेंडू बघता वडे आणि मागता भजी पंच पहिल्या एका वावेची खूण दाखवतो अवांतर धावसंख्या संघाची धावसंख्या पुढे सरकली खराब चेंडूचो मारो गेलो 9 अशी धावसंख्या आता मात्र एक चांगलो दर्जेदार चेंडू पुन्हा तोच टप्पो धरल्या चेंडू चांगलो होतो पण टप्पो चुकीच होतो बघता बघता 2 वाव पाणी मोजून काढल्यान आपल्या षटकात आणि धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोचली ती म्हणजे 10 बिनबाद 10 पहिला षटक पॉवर प्लेचा षटक नक्कीच काहीतरी दबाव असतात या गोलंदाजा मी मगाशी सांगलो ते प्रॅक्टिस कमी असतात त्याचे परिणाम हे खेळताना दिसतात पुन्हा एकदा फुल टच घर तू मार खटक्यार बॉटाने जागेवर पडली चेंडू माटवा पार चेंडू चेंडरार आणि चेंडू जाऊन पडता डोंगरार लांब लचक षटकार संघ कर्णधार जरा पॅव्हिलियन पाशी येऊचा हा विठ्ठल रखुमाई कालीबंदर संघ कर्णधार पीरवाडी संघ कर्णधार पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे मैदानाशी रोहित कोइंडेची बॅट टापलेली दिसता सकाळची थंडी आता संपाक सुरुवात झाली आणि तापमान वाढता तसा रोहित कोइंडेची बॅट सुद्धा तापता समाचार घेता पुन्हा एकदा हवाई फायर चेंडू बरोच वेळ चेंडूच्या खाली बबन कांद्यावर हाताचा गुलाम करून आणि चांगलो झेल पकडलं गेलो पहिला कलाम लागला गेला रोहित कोइंडेच्या रूपात पहिलं धक्को बसता पहिलो मोठो मासोगरी एक लागलो बबन कांदळगावकरच्या वळ्यात कसली चूक झाली नाही आणि जल्लोष बघा नेवल डॉकेटच्या सगळ्या खेळाडूंचो ह्यो विकेट किती महत्वाचो त्यांना माहिती होता पण ताकदीचो भरणो फलंदाजांचो भरणो तो पराडकर पाहुणे संघात पहिलो धक्को बसता पराडकर पाहुणे संघात रोहित कोइंडेच्या रूपात नवीन गेलेलो फलंदाज 2 पावला मैदानाशी चालताना दिसले तुमका मनोज शिरवाडकर एक हार्ड हिटर फलंदाज जेवढं कोइंडे भारी तेवढं ताकदीचं फलंदाज म्हणजे मनोज शिरवाडकर मी मागाशी सांगलं ते फलंदाजांचं भरणो पराडकर पाहुणे संघात नक्कीच एक गडी बाद मिळवून यश मिळवता पॉवर प्लेचा षटक घेऊन येताना हेमंत तांडेल 16 धावसंख्या आता उजव्या एष्टीच्या बाजू शपल झालो म्हणजे पाठचा दार उडा ठेवून पुढच्या दारात बाहेर पडण्याचा प्रयत्न होतो काहीतरी प्रयत्न असफल ठरता आणि चेंडू निर्धाव जाता कमबॅक करता आपल्या गोलंदाजीत हेमंत तांडेल अशाच पद्धतीची गोलंदाजी करूची लागत बांधून ठेवची लागतील फलंदाजांका मनोज शिरवाडकर सामना करीत हेमंतच्या गोलंदाजीचो उलटॉस पद्धतीचो चेंडू होतो ओमकार चेंडू पर्यंत पोचापर्यंत चेंडू
काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात गेलो, एक धाव पुरी झाली. खराब फेक सुद्धा बघता 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 2 धावे सुद्धा पुरे झाले. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली एक गडी बाद 18. चांगलं झेल पकडलं गेलं बबन कांदळगावकरच्या हातासून. पहिला कलाम लागला गेला हेमंत दांडेलच्या षटकात. विठ्ठल रखमाई कालीबंदर संघ कर्णधार जर पॅव्हलियन पाशी येऊचा. पीरवाडी संघ कर्णधार आपणाक विनंती करतो, बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा दिसत आहे सर. दुसरा षटक चालू 2 ते 4 या षटक क्रमांक होईपर्यंत बॅटिंग पॉवर प्लेचा वापर करून घेऊचो. आणि हो जबाबदारी आपल्या खांद्यावर दोन्ही फलंदाजी मनोज शिरवाडकर आणि सलामीसाठी मैदानात गेलो. नॉन स्ट्राईक एंडवर उभो असलो डावकरी आताचो दिनेश पोसम. पहिल्यांदाच तुमका स्ट्राईक एंडवरती खेळताना दिसत. रापणीत थोडासा बदल करूचा लागत. उपरच्या पालवावरचे हत त्यांना येटच्या पालवावर हाडून ठेवचे लागतले कारण डावकरी आताच फलंदाज. दुसरा षटक घेऊन बबन कांदळगावकर एक अनुभवी गोलंदाज कोळमगावचं हो खेळाडू. समोर डावकरी आताचो दिनेश पोसम. नक्की धाव संख्या मोठी झाली आहे. पहिल्या षटकाचा खेळ पुरो झालो 18 अशी धाव संख्या बघू गवता. स्कोर बुक वरती एक गडी बाद झालो. दुसरा षटक कशा पद्धतीचा कशा पद्धतीने हाताळतो बबन. समोर फलंदाज दिनेश पोसम. खराब चेंडूचो मारो करता पहिलो चेंडूचो श्री गणेश करता डावी एसटीच्या बाहेर जाणावर चेंडू. पंच आपले 2 हात रून करून पहिला 1 वाव पाणी मोजल्याची खूण करून दाखवतात. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करूचे लगात तिचे बबन कांदळगावकर या गोलंदाजाक. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होतो. ह्योच चेंडू मग का लॉलीपॉप चेंडू सुद्धा म्हटलं जातं. अशा पद्धतीचा चेंडू होतो पण चेंडू यष्टी रक्षकाक बीट करून सीमा पार गेलो. 95 खूण दाखवतात म्हणजे एकूण 5 धावा या चेंडूवर जमा होतात. चेंडूचा खेळ पूर्ण करूच्या आधी बबन कांदळगावकर 6 धावा खर्च करता. अंपायर बॅट कट की बाय लेग बाय बाय. खराब मारो होता बबन कांदळगावकरच्या गोलंदाजीत. सुरुवाती काय सांगितलं प्रॅक्टिस प्रॅक्टिस सातत्य असतात काहीतरी कमी दिसता. पॉवर प्ले जो वापर फलंदाजी करताना करून घेतात आणि फ्री हिटचो चेंडू म्हणजे आयत्यार मारून घेऊचे ते कोयते. पुन्हा त्याच टप्प्यावर गोलंदाजी बबन कांदळगावकर सैरभर गोलंदाजी करताना दिसतात. भोजन मंडप आपली कामा टाकून टोप हातात ते खाली ठेवून जे अन्नदाता ग्रुप ते हो सामना बघूसाठी उभे झाले कारण त्यांना बबनची गोलंदाजी बघूची. हा पण बबन मात्र त्याच्यावर पाणी वतताना दिसता. आता मात्र चांगलो चेंडू पंचांकडे दाद मागता लेग बिफोर विकेट साठीची पंचांवर कसलोच परिणाम झालो दिसला नाही. या चेंडूसाठी बबना खूप परिश्रम करूच लागलो. त्याच्यानंतर चेंडू काहीतरी निर्धाव बनून यश गावला. धाव संख्या जाऊन पोहोचतात 26. दुसरा षटक चालू 5 षटकांचो सामनो नेवळ डॉक्यात गाबी समाज क्रिकेट स्पर्धा पर्व. तिसरा स्पर्धेचो पहिलो दिवस. दुसरो सामनो कडून काढलेलो फटको मनीष शिरवाडकरच्या बॅटनं डीप मिड विकेटच्या क्षेत्रात चेंडू जाता. हर्षद जोशी चेंडूवर पोचापर्यंत 1 धाव पुरी झाली. बघता बघता दुसरी धाव सुद्धा पुरी जाता. 2 धावे संघाची धाव संख्या पुढे सरकली. 28 अशी धाव संख्या. दुसरा षटक चालू धाव संख्येचो एक्सप्रेस सुटलेली दिसता. ठाण्यासून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस होते कणकोलेकत जाऊन थांबतली अशी लक्षणं दिसतात गोलंदाजी करताना. बबन टू मनोज. चांगलो फटको खटक्यार बॉट जाग्यार पलटी चेंडू 1 बाउंस सीमा पार खणखणी चौकार. मनोज शिरवाडकरच्या बॅट मसून महागडा षटक महागडी गोलंदाजी बबन कांदळगावकर या गोलंदाजाची. धाव संख्या 4 पुढे सरकली. 33 डबल तिरियेचो खेळ स्कोर बुक वरती दिसता. नवीन टेक्नॉलॉजी आपल्या गावी समाजास क्रिकेट स्पर्धेत येते. पुन्हा एकदा चांगलो फटकोय शपलोन मारलो फटकोय दादा जोशी चेंडू बापाच्या पाठसून धावाचो काम करूची पुरी करता पण चेंडू सीमा पार. पुन्हा एकदा खणखणीत चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार बघू गावले.
दिनेश चांदरकर स्वतःहून बबनला काहीतरी कानमंत्र देऊन गेले. शॉर्ट पद्धतीचा चेंडू होतो, म्हणजे ह्या मात्र आमंत्रण होता फटक्यासाठी. दाजी त्रिकम चेंडूपर्यंत पोचापर्यंत चेंडू पुन्हा एकदा सीमा पार गेलो. चौकारांची हॅट्रिक मनोज शिरवाडकरच्या बॅट मसून बघू गावता. बराच अंतर धावत पोचावतो चेंडू. षटकातलो पुढचो चेंडू खराब. चेंडूची लाईन आणि लेन बिघडलेली. गोलंदाजी षटक पुरा होता काय नाव घेणार दिसणार आहे. बाईक चिकून दाखवतात पंच. एकूण पुन्हा 5 धाव, म्हणजे असे 2 चेंडूंचं मारो केलं बबन कांदळकर या गोलंदाजान. म्हणजे त्या 2 चेंडूत 10 धावा खर्च करताना चेंडू एक काउंट केलो गेलो नाही. दुसरा षटक चालू. धाव संख्या 46 अशी जाऊन पोहोचते. एक मोठी धाव संख्येचं डोंगर तयार होताना दिसतात. 5 षटकांचा सामनो. बबन पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार. तर समोर मनोज. आता मात्र आपल्याच फटक्यावर नाराज दिसता. काहीतरी तोंडातून इतक्या मोठ्या शब्द बाहेर पडले मनोजच्या शिरे, कारण त्याला माहित होतो चेंडू सीमा पार करूच होतो. नक्कीच बंगल्याच्या वरसून परताना जाणारा चेंडू होतो. 2 षटकांचा खेळ पुरो झालो. दोन षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली 47. फक्त एक गडी बाद झालो. पंचांक विनंती की जरा थांबाचा. क्षेत्ररक्षण सजा सस्ता जरा कॅल्क्युलेशन चालू आहे. चला प्ले ऑन. धन्यवाद पंच. तिसरा षटक घेऊन नारायण तांडेल. स्वतःसाठीचा पहिला आणि संघासाठीचा तिसरा षटक. धाव संख्या झाले 2 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर 46. एक गडी बाद होता तो. एक जवळजवळ 22 धावा खर्च करता बबन कांदळगावकर आपल्या षटकात. नारायण पुन्हा गोलंदाजी. खराब चेंडू. उजियादार उघडा ठेवत पाठच्या दारा घेऊन चेंडू मारला. चेंडू सीमा पार गेलो. पंचांनी आपले 2 हात आकाशाच्या दिशेने वर केले. डीजे जोरात होते. धाव संख्येचा अर्धशतक फलकावर दिसतात. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती 52 अशी धाव संख्या रोहित केंडेने सुरुवात करून दिली. त्याच्यानंतर आता मनोज आपला काम पुरा करता. म्हणजे आडजीबेन खाल्यान आणि पडजी बॉब मारूक लागली. अशा काहीतरी मालवणी म्हणीची सुद्धा आठवण झाली. समाचार घेतल्या नारायण तांडेलच्या गोलंदाजीचो. श्री गणेशा केल्या षटकारांशी. पुन्हा एकदा सफल झालो, पण चेंडू मात्र निर्धाव गेलो. बॅट आणि चेंडूचो काय संपर्क झालो नाही. अशात पद्धती चेंडू मारू करूचो लागात. काहीतरी आगळी वेगळी फलंदाजी शैली वापरताना मनोज शिरवाडकर. पीरवाडी संघ कर्णधार पॅव्हेलियन पाशी येऊचा आपण विनंती करतो. आम्ही मगापासून 3 पुकार झाले. पीरवाडी संघ कर्णधार. चला सामन्याकडे. स्लोअर पद्धतीचा फुलटॉस चेंडू स्ट्रेट डायचे चेंडू जाता. हर्षद जोशी चेंडू पर्यंत येऊन पोहोचता. 1 धावत पुरी होता. दोन्ही फलंदाज 1 धाव पुरी करतात. धाव संख्या एकान पुढे सरकली. धाव संख्या झाली 53. 5 षटकांचा सामनो. तिसऱ्या षटक चालू. तिसऱ्या षटकातले 3 चेंडूंचा खेळ पुरो झालो. धाव संख्या झाली 1 गडी बाद 53. आता मात्र डावकऱ्या तुझं दिनेश पोसम. सलामीसाठी गेलेलो दिनेश पोसम. दिनेश पोसम एका धावसंख्येवर खेळता. सलामीसाठी मैदानात गेलो. स्ट्राईक कमी भेटली. आता मात्र एक चांगलो चेंडू. एक झेल तयार करूचा होता कर्णधाराच्या बाजूसून चेंडू.
क्षेत्ररक्षकाकडे पोहोचतात दोन्ही फलंदाज एक धाव पुरी होता, 2 धावे पुरे झाले. बघता बघता खराब क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार उभे झेल तयार करूच होता, संधी तयार झाली होती, संधीचा सोना करूचा होता, पण त्या सोन्यावर पाणी ओतून घालतात म्हणजे प्रसाद कांदळकर नेवळ डॉक्याट संघाचा कर्णधार. याच्यासाठी फुटवर्क असतात, जेव्हा आपण स्टार्टअप घेतो गोलंदाज स्टार्टअप घेतात जेव्हा आपण सुद्धा जेव्हा सर्कलच्या आतमध्ये असतो तेव्हा आपल्या पावलांका सुद्धा गती देऊची असता. एकाच जागेवर उभ्या राहुला तर हीच अवस्था होता. पुन्हा एकदा चांगलो चेंडू नारायण तांडेलच्या माध्यमातून बघू गावलो. पीरवाडी संघ कर्णधार वारंवार आम्ही तुमका पुकार देतो. पीरवाडी संघ कर्णधार पॅव्हिलियन पाशी आपली उपस्थिती दाखवची. नारायण टू दिनेश, शॉर्ट पिच पद्धत चेंडू तो खटक्यार बॉट जाग्यार पलटी पावळेचा पाणी 5 टाक करणार षटकार, वडाची साल पिंपळा करणार षटकार, मोठी बिगी डीजे. धाव संख्या झाली 61, एक गडी बाद 61. मी सकाळी इले तेव्हा सांगलो होतो की लाईन म्हणत 8 जणांचा ताब घेऊचं, मगाशी मी स्वतः लाईनमन म्हणत होतोय. आप स्पर्धा आपल्या नेवल डॉक्याचे जे कर्मचारी सभासद त्यांना विनंती आहे लाईनमन जी आपली कामगिरी ती पार पडूच्या. लाईनमनांका विनंती आहे, वारंवार आम्ही सांगत असतो, मी सांगते, धनंजय मुंडगेकर सर सुद्धा सांगते की लाईनमनांची काम जास्त महत्वाचं असता. माहिता ऊन लागता, डोक्यात तापता, आपणाक त्रास होता, तरी सुद्धा स्पर्धा आपली सहकार्य करूचा असता पण लाईनमन म्हणा, कारण स्पर्धा ही आपली असता. स्पर्धेक कसल्या पद्धतीचा गालबोट लागता कामा नये. एक मोठी स्पर्धा म्हणून आपली ओळख नेवल डॉक्याट गाभी समाज स्पर्धेची, आणि अशी काहीतरी लहानशी चुका आपला नाव खराब करून टाकतात. म्हणा पुन्हा एकदा सांगते लाईनचं ताब घेऊचा, बसासाठी खुर्चीची सोय सुद्धा हा. आता बरोच वेळ गेलो चेंडू आणू आणि असं वेळ खर्च होता आपल्या स्पर्धेदरम्यान. म्हणा लाईनमन जे त्यांना हात जोडून सांगतंय की आपण लाईनचं ताब घेऊचा. बाकीचे भोजन मंडप ते आपली कामगिरी पार पडतात, तशी लाईनमनांनी सुद्धा पार पडूच्या. पुन्हा एकदा चांगलो फटको योगेश कांदळगावकरच्या षटकाचा स्वागत षटकार निशिवता. प्रत्येक गोलंदाजाच्या पाठीर 1-2 वळ बघूकच गावतात. धाव संख्या 6 पुढे सरकली, धाव संख्या झाली 67. गडी बाद झाला फक्त 1. शॉर्ट पिच पद्धत जो चेंडू होतो योगेश कांदळगावकर खराब चेंडूचो मारो. समोर फलंदाज ज्या भूमिकेत खेळतात, ज्या पद्धतीने खेळतात, ज्या पद्धतीचे फटके खेळतात, त्याच्यासाठी ह्यो चेंडू म्हणजे धर तू मार. ह्या पद्धतीचा चेंडू म्हणा हरकत नाही. समाचार घेतल्यान चेंडूक लांबची दिशा दाखवून दिल्यान पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्क करतात योगेश. एक वेगवान गोलंदाजी, चांगलो गोलंदाज नेवल डॉक्यात संघाकडनं कायम गोलंदाजी करता. पुन्हा सफल झालो, चेंडूच्या खाली खायचो क्षेत्ररक्षक जरी असतो तरी बघूचा काम पुरा करूचा होता. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. पंच आपले 2 हात आकाशाच्या दिशेने वर करतात, म्हणजे बॅक टू बॅक 2 षटकार योगेशच्या पाठीर 2 वळ बघू गावले. काहीतरी आता अचूक टप्प्याचो शोध काढूचो लागात. कर्णधाराक सुद्धा काहीतरी आपल्या गोलंदाजाक जाऊन काहीतरी कानमंत्र देऊचो लागात. धाव संख्या झाली 73. निर्णय चुकीचो ठरा शकता काय. कर्णधाराचो नाणेफेक जिंकलो तो नेवळचो डॉक्याट संघाचे कर्णधार आणि क्षेत्ररक्षण स्वीकारला. माहिती होता फलंदाजांचो भरणो पराडकर पावणे संघाधा. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल त्याच क्षेत्र त्याच ठिकाणी चेंडू पुन्हा एकदा सीमा पार. बॅक टू बॅक षटकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज मनोज शिरवाडकर. लांब लागतं की डीजे.
चौकारांची हॅट्रिक सुद्धा मनोज शिरवाडकर केल्या, आता षटकारांची हॅट्रिक सुद्धा. काहीतरी आता मात्र टप्पो विसरलं तर म्हणजे योगेश कांदळकर एक चांगलो गोलंदाज, नक्कीच खराब गोलंदाजी योगेशची सुद्धा नाही. आम्ही बघलेली आहे नेवल डॉकयार्ड संघासाठी चांगली गोलंदाजी करता कायम, पण आज काहीतरी वारेसूत्र बदलली ती म्हणजे योगेशची या गोलंदाजाची. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा चेंडू होतो, पुन्हा शफल जाऊन चेंडू सीमा पार. 1 2 3 बाउन्स, चेंडू सीमा पार. डीजे वाडातरचे बाहुबली म्हणून ज्यांची ओळख कुणाल जुवाडकर, बऱ्याच वेळानंतर त्यांचं हे आगमन झाला मंडळाचे, त्यांचं मी स्वागत करतो. आणि त्यांना हे पण विनंती करतो आपण लाईनचा ताबा घेऊचा, कारण आपण एक करिया सभासद आहात नेवल डॉकयार्डचे, त्यामुळे लाईनचा ताबा घेऊचा. जरी तुम्ही बाहुबली असाल, मोठो स्फोटक फलंदाज असाल, तरी ह्या सुद्धा आपला काम हा, कारण स्पर्धा आपली हा. पीरवाडी संघ कर्णधार व्हेरिफिकेशन साठी याचा कितीतरी पुकार झाले, आता मोजून सुद्धा मी कंटाळलोय. पीरवाडी संघ कर्णधार पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. या षटकातलो चौथो षटकार बघू गावलो मनोज शिरवाडकरच्या बॅट मधसून. धाव संख्या झाली 89 आणि अर्धशतक सुद्धा मनोज शिरवाडकरच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या मनोज साठी. पुन्हा एकदा सफल झालेलो मनोज. एक खतरनाक आग वाकणारी गोलंदाजी बघलो, पण आज आग वाकणारी फलंदाजी बघू गावली. आजच्या नेवल डॉकयार्डच्या स्पर्धेतला पहिला अर्धशतक मनोज शिरवाडकरच्या बॅट मधून. नक्कीच टाळ्यांचं दाद दिली जाता. तुफान फटकेबाजी, चौकारांची हॅट्रिक, षटकारांची हॅट्रिक आणि महागडा षटक पुरा होता म्हणजे योगेश कांदळकर या गोलंदाजाचा. 90 अशी धाव संख्या, 4 षटकांचा खेळ पुरो. बहुतेक धाव संख्येचा शतक या सामन्यात बघू गवात. शेवटचा षटक, जबाबदारीचा षटक, जोखमीचा षटक. अर्धशतक आपल्या नावावर कोण रिटायर्ड होऊन होताना मनोज शिरवाडकर, कारण त्याचा पोट भरला खेळात अशा पद्धतीची फलंदाजी केल्यान आपल्या एखाद्या फलंदाजा काहीतरी अनुभव गावात या खेळपट्टीचो म्हणून स्वतः आपल्या डगआउट मध्ये येता. एकदा जोरदार टाळ्या मनोजच्या फलंदाजीसाठी. नक्कीच चांगली फलंदाजी केल्यान मनोज शिरवाडकर या गोलंदाजान, माफ करा फलंदाजान, जोरदार टाळीने डगआउट मध्ये स्वागत केला जाता. शेवटचा आणि निर्णायक षटक घेऊन तारकर्लीचं डॅशिंग दाजी टिकम, डिंग डॉंग दाजी असा ज्याका म्हटला जाता. पीरवाडी संघ कर्णधार आपला पेनल्टी ही नक्की लागतली आता, कारण आम्ही जवळ मी स्वतः 7 वेळा सांगितलंय की कर्णधार यावा असत तर नंतर बघी, आधी तुम्ही उपस्थिती तरी दाखवा कर्णधाराची म्हणून विनंती सुद्धा केली. पीरवाडी संघ कर्णधार. शेवटचा षटक घेऊन दाजी टिकम, समोर फलंदाज हितेश बाबल, मॅन फ्रॉम तांबर्डे. दाजी टिकमचा चांगलो चेंडू, पण चांगले दाद मागता उसळी घेणारो चेंडू लेग बिफोर साठीचा अपील केला गेला होता, पण चोरटी धाव सुद्धा एक तयार झाली. थय लेग बायची खूण दाखवतात पंच. सलामीसाठी गेलेलो दिनेश पोसम तसोच मैदानात आपल्या संघासाठी एका बाजून उभं, दुसऱ्या बाजून मनोज शिरवाडकर आपला काम पुरा करून गेलो. 5व्या षटकातलो दुसरो चेंडू घेऊन जितू पॅकर संघाचे मालक जितू सर यांचं आगमन झालं, त्यांचं सुद्धा जोरदार स्वागत करतो. आता मात्र चांगलं झेल पकडलं गेलं, अशा वेळा झेल पकडलो प्रसाद कांदळकर, स्वतः संघ कर्णधार नेवल डॉकयार्ड संघ, आणि दुसरा कलाम शेवटच्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर लागला. खूप मेहनत करूची लागली गोलंदाजांका, मेहनत करूची लागली क्षेत्ररक्षकांका. कदाचित क्षेत्ररक्षक मेहनत कमी लागली असा म्हणणं करतात, कारण मनोजने कोणाक जास्त धावाक दिला नाही, चेंडू सीमा पारच जास्त करीत होतो. दुसरो धक्को बसता आता मात्र पराडकरण पाहुणे संघात दिनेश पोसम च्या रूपात सलामीसाठी गेलेलो फलंदाज डगआउट मध्ये परतताना दिसलो. नवीन जाणारो फलंदाज मैदानाच्या दिशेने निलेश कोयंडे. एक चांगलो झेल पकडलो गेलो प्रसाद कांदळगावकर,
त्यांच्या हाताची बोटा बघशाल तर 3 बोटा तुमका वाकडी झालेली दिसतील, एवढं प्रॅक्टिस ते करीत असतात गोलंदाजीचे. मध्यंतरी मागच्या मोसम ते खेळले सुद्धा नव्हते, कारण 2 बोटे त्यांची एन्जॉर्ड होती. या वर्षात आगमन केल्याने आणि चांगलं झेल पकडल्याने, मगाशी चूक झाली, चुकीची काहीतरी भरपाई करून घेतल्याने एक चांगलो झेल आणि एक कलाम लागला होता दाजीच्या नावावर. निलेश कोंडे सामनो करीत दाजीच्या गोलंदाजीचो. चांगलो चेंडू बघू म्हणता पंच आपले दोन्ही हात शाहरुख खानच्या पोज मध्ये येऊन रून करून दाखवतात, म्हणजे अवांतर चेंडूचो मारो. संघाच्या खात्यात फुकटची एक धाव जमा. धाव संख्या एकान पुढे सरकली. धाव संख्या झाली 92. 92 लॉस्ट ऑफ 2 विकेट. संघाचा षटक होता की नाही ह्याची सगळ्यांका उत्सुकता लागलेली आहे. शेवटच्या षटक 4 चेंडू शिल्लक, शेवटच्या षटकातले धाव संख्या झाली 92. आता मात्र खटक्यार बॉट जाग्यार पट्टी लांब लचक षटकार दाजीच्या पाठीर आडिओ वळ बुगवलं. निलेश नावाच्या फलंदाच्या बॅट मसून निघालेलं मोठं फटको, चेंडू सीमा पार, लांब लचक षटकार. जो सन्मान केल्याने प्रत्येक गोलंदाजाचा मान राखला फलंदाजांनी षटकार मारून प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यात षटकारांची भरनोस झालेलो हा. पुन्हा एकदा मात्र कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू 1 बाउन्स सीमा पार. अजून एक चौकार, एक नेत्रदीपक फटको बघू गावलो. संघाचा शतक हे फलकावर दिसता. एकदा जोरदार टाळ्या होर करणं. 102 अशी धाव संख्या. गडी बाद झाले ते 2. निर्णय कदाचित चुकीचं ठरलो असा म्हणा हरकत नाही. कर्णधार प्रसाद कांदळगावकर नाणेफेक जिंकले होते. चल प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्याने आणि परिणाम दिसाने तर धाव संख्या 102. शेवटचा षटक, मोजके चेंडू शिल्लक. स्लोअर पद्धती चेंडूचो मारू करूच होतो. पंचांकडे पाठी वळून बघतात तवसर पंचांनी दोन्ही आपले पाणी हात रून केले, म्हणजे 2 वाव पाणी मोजले या षटकात. तर म्हणजे दाजी टिकम या गोलंदाजान एक 4-5 दिवसापूर्वी व्हॉट्सअप वरती फोटो व्हायरल झाले होते. बदलापूरच्या टर्फ मधले ते प्रॅक्टिस साठी जाणारे होते. ती प्रॅक्टिस काहीतरी कमी पडता. क्षेत्ररक्षण चांगला फेक कमाल झाली असती तर जे धावबाद झालो असतो. डायरेक्ट हातात जाऊ होतो थ्रो. कारण एक 40+ एसटी रक्षक दिनेश चांदेरकर तुमका दिसता एसटीच्या पाठी. दाजी टिकम पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार. पुन्हा आता शॉर्ट पद्धतीचा चेंडू, तो चेंडू नक्की सीमा पार करतो. तो काहीतरी फटको फसता. एक धाव पूर्वी आता दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चांगली फेक झाली तर धाव बाद होता. शेवटच्या चेंडूवर धावबाची संधी. धावबाद सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचलो. 5 षटकांचा खेळ पूर्ण झालो. सांघिक धाव संख्या झाली 2. गडी बाद 106 आणि विजयाचा लक्ष रवळता 107. एक मोठी धाव संख्या करूच्या जवळ प्रत्येक षटकात 21 ची सरासरी, 21 पेक्षा जास्त धावेची सरासरी ठेवची लागती, म्हणजे नेवल डॉकेटच्या फलंदाजांका.
हिमालय मोरवे संघ क्रिकेट आयोजित यांच्या वतीने बरोबर द्वितीय उपविजेता ठरलो होतो म्हणजे विठ्ठल रखुमाई कालवी बंदर संघ. तो जोश पुन्हा असतो. तेच फलंदाज तेच गोलंदाज राज केळुसकर जयदेव केळुसकर. क्षेत्ररक्षण सजून गावचा विनंती हा. सलामीची जोडी मैदानात पाठवूच्या नेवल डॉकेट संघ. आणि नेवल डॉकेट संघाच्या खेळाडूंकडे डगआउट मध्ये बसवचा 3 धावाची पेनल्टी बसतली. नेवल डॉकेट संघ डगआउट त्यासाठी या इतर जे खेळाडू डगआउट मध्ये त्यांना विनंती की आपण जर बाहेर येऊचा तर डगआउट फक्त खेळाडूंसाठी आपली व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी केलेली आहे. पॅव्हिलियनच्या डाव्या बाजू ही आपण पॅव्हिलियनची बसाची व्यवस्था हा आणि पॅव्हिलियनच्या उजव्या बाजू आहे डगआउट. फक्त जे खेळाडूंचे सामना चालू असतात तेच खेळाडू त्या डगआउट मध्ये बसतले. विनंती या नेवल डॉकेट संघाचे सर्व खेळाडू स्टेज खाली करून आपल्या डगआउटचा ताबा घ्यायचा. इतर जे खेळाडू डगआउट मध्ये बसले त्यांना विनंती आहे की प्लीज आपण सहकार्य करा. आपण वर येऊन बसलात तरी चालत. आपण आपले जसा सगळेच आम्ही गाभीत हो एकच बांधव हो पण डगआउट फक्त आपण खेळाडूंसाठी ठेवलेलो आहे. धन्यवाद सहकार्य केल्याबद्दल मित्रांनो. सलामीची जोडी मैदानात. हर्षद जोशी आणि प्रसाद कांदळगावकर माफ करा बबन कांदळगावकर. देवेंद्र कांदळगावकर आणि हर्षद जोशी. बऱ्याच वर्षानंतर हर्षद जोशी कमबॅक करता बघा हस्तांदोलन केलं जातं. अतुल शिरवाडकरला माहिती आहे हर्षद जोशी हे नाव काय या. प्ले बॉयज मालवण एक संघ नावाजलेलो संघ. या संघासाठी सलामी केलेलो फलंदाज बऱ्याच वर्षानंतर आपल्या गाभी समाज क्रिकेट स्पर्धेत कमबॅक करता. सलामीचा षटक घेऊन निलेश डोके एक सुंदर आणि गोड असा आपला समालोचन ते करतात ते निलेश ढोके. सलामीचा षटक हाताळताना पॉवर प्लेचा षटक 107 धावांचा पाठलाग करूचा नेवल डॉकेट गाभी समाजच्या संघात. सलामीचा षटक खूप अपेक्षा आणि आशा ती हर्षद जोशी या फलंदाजाकडसून. खूप वर्षानंतर तुझी बॅटिंग बघू गवतली. याची देही याची डोळा. आम्ही मालवणच्या बोर्डिंग ग्राउंड वरती काळे थराक फिरोजशाह कोटला मंदिर केळबाई DCC वायरी मंदिर अशी डोमसो मंदिर चिवला बरीच प्रत्येक ठिकाणी हर्षदने आपल्या फलंदाजीचा दबदबा दाखवलेला. आता तीच संधी तीच वेळ. पहिला चेंडू त्याच पद्धतीची सुरुवात हर्षदच्या बॅटमधून 1 बाउन्स चेंडू सीमा पार. षटकाची सुरुवात दमदार चौकार DJ. हॅलो 107 धावांचा पाठलाग करताना निलेशची सुरुवात समाचार करून घेता हर्षद जोशी. पहिल्या चेंडूवरती चौकारात स्वतःचा आणि संघाचा खाता खोलता. असेच फटके मारूचे लागतील. आता मात्र एक चांगलं फटको हर्षद जोशीच्या बॅटमधून. पुन्हा चेंडू 1 बाउन्स सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार हर्षद जोशीच्या बॅटमधनं. ज्या चौकारांची हॅट्रिक मनोज शिरवाडकरने केली त्याच्यात पावलावर पाऊल ठेवून आता हर्षद जोशी चालताना दिसता. अशी सुरुवात करूच्या नेवल डॉकेट संघाच्या फलंदाजांका. धाव संख्या झाली ती 8. 2 चेंडूंचा खेळ पुरो. पहिला षटक चालू. खराब गोलंदाजीची सुरुवात केली गेली ती म्हणजे निलेश ढोके या गोलंदाजाकडून. षटकातलो पुढचा चेंडू घेऊन निलेश. समोर फलंदाज हर्षद. पुन्हा शॉट चेंडू. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू परत फक्त पोचता चेंडू. उसी घेणारा चेंडू सीमा पार गेलो. बॅक टू बॅक पहिल्या षटकाच्या पहिल्या 3 चेंडूवरती 3 खणखणीत चौकार हर्षद जोशीच्या बॅटमधून. मॅन फ्रॉम मालवण हर्षद जोशी चौकारांची हॅट्रिक. डगआउट मध्ये नक्की टाळे वाजले हर्षदच्या फलंदाजासाठी. मी सांगलो होते VMC मालवण प्ले बॉयज मालवण बघून घेईन धुरीवाडा मालवण या संघाकडून त्यांनी प्रतिनिधित्व केला आणि त्या कशासाठी सलामीसाठी जायता दाखवून दिला. बऱ्याच वर्षानंतर डोंबिवलीच्या मैदानावर आता मात्र मधली यष्टी गुल करतात. तू शर तर मी सवाई शर्या दाखवून देणार. निलेश डोकेचो चेंडू यष्टे उद्ध्वस्त झाले. मधली यष्टी उद्ध्वस्त झाली. पहिलं धक्को बसता मोठो धक्को मोठो फटको मोठो मासो गळाक लागलो हर्षद जोशीच्या रूपमधून. पण सुरुवात चांगली केल्या. श्री गणेशा चांगलो जलो चौकारांची हॅट्रिक साधल्या.
पण सातत्य ठेवचा होता, मैदानात उभ्या राहायचा होता, कारण 5 षटकांचे सामने होते, म्हणजे 30 चेंडूंचा खेळ होतो. नक्की दबाव टाकणारी फलंदाजी होती, दबाव टाकल्यानंतर गोलंदाजा पण कमबॅक केल्यानं आपल्या गोलंदाजीत ते म्हणजे निलेश ढोके या गोलंदाजा. नवीन जाणारा फलंदाज डावकरी आताच नारायण तांडेल. मूर्ती लहान आणि कीर्तिमान प्रत्येक वेळी जेव्हा नेवळ डॉकयार्ड संघ अडचणीत होतो त्या प्रत्येक वेळी आपल्या संघात तारणहार ठरलो होतो म्हणजे नारायण तांडेल. स्ट्राइक यांच्या दिशेक थोडक्यात आठवण करू दे होलकरना अन्नदाता ग्रुप जो आमचं भोजन मंडपात आहे तुमका बुगावात 2 दिवस जेवणाची व्यवस्था दादा मालणकर, रवी कुबल, प्रताप खराडे, भाऊ साळगावकर, बालाजी खराडे, रामदास केरकर, प्रसाद शिरसाट, देवा शेलटकर, मच्छिंद्र खराडे आणि इतर सगळे आमचे सहकारी तुमच्यासाठी जेवणाची एक भोजनाची व्यवस्था आजच्या दिवशी शाकाने उद्या चिकनावर ताव मारूचो अशा पद्धतीचं जेवण. चला सामन्याकडे जाऊया, पुन्हा एकदा जेवणाकडे नंतर जाऊया. नारायण तांडेल उंच फटको क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचते की नाही, परेश सनिया लाकाचे खाक आणि परेश सनियाच्या वळ्यात पडला बघ, चेंडू जमिनीत दान गेलो. परेश सारखो एक चांगलो खेळाडू तांबर्डे गावातून हजर झालो आणि हातात पडलेल्या भोकामुळे काहीतरी नाराज झालो आपल्या क्षेत्ररक्षकात. गोड स्माइल परेश सनियाच्या चेहऱ्यात फुगवले. 2 धावे स्वतःचा खाता खोलता तो म्हणजे नारायण तांडेल. आता मात्र खळून काढलेलो फटको, एकच धाव मिळता, चांगला क्षेत्ररक्षण बघू गावला, एकाच धावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो, सांघिक धाव संख्या झाली आहे हर्षद जोशीच्या चौकाराच्या हॅट्रिक मुळे 15, 1 गडी बाद 15, 107 धावांचा पाठलाग, 4 षटक शिल्लक, जे रिक्वायर्ड रन रेट आता जवळजवळ 23. याच्यानंतर होणारा सामना चव्हाटेश्वर पीरवाडी विरुद्ध विठ्ठल रखुमाई कालीबंदर. नाणेफेकीचं कल लावलो कालवी संघाच्या बाजून आणि कर्णधारात क्षेत्ररक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं तर चव्हाटेश्वर पीरवाडी संघात. एक मोठं सामना भूक गवता, एक मोठं संघ फलंदाजी जो भरणं असलेलो संघ तो म्हणजे पराडकर आणि पाहुणे. प्रत्युत्तर करताना 15 धावेत 1 गडी बाद होता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालो. बॅटिंग पॉवर प्लेचा सुद्धा वापर करून घेणारी जोडी देवेंद्र कांदळकर सलामीसाठी मैदानात गेले पण अजून संधी नाही मिळाली स्ट्राइकवर खेळाची. परेश सनिये मगाशी परेश सनियेकडून एक झेल सुटलं, साधो सोपो झेल होतो, परेश साठीचा झेल महत्वाचा होता. आता मात्र गोलंदाजीत आपली त्या झेलाची भरपाई करूची लागत. क्षेत्ररक्षणात थोडस बदल, बॅटिंग पॉवर प्ले. परेश सनियाचं वेगवान जाणारं चेंडू पंचांकडे बघूचा लागत. पंचाने आपले 2 हात काकेसून बाहेर काढल्याने म्हणजे वाईट खुंडची खूण दाखवल्याने खराब चेंडूवाचो मारो श्री गणेशा करता वाईट निशी तरी सुद्धा चेहऱ्यावर हडकीची स्माइल दिसता परेश सनिया या गोलंदाजात. धाव संख्या एका फुलटॉस मध्ये घेत तू मार खटक्यार बॉट आणि जागेवर पलटी होतारो चेंडू सीमा पार गवतात जाऊन पडणारो चेंडू 2 कुणगे सोडून 3ऱ्या कुणक्यात जाऊन चेंडू पडलो. लांब लचक फटको नारायण तांडेलच्या बॅट मसून बघू गावलो आणि स्वागत केल्यानंतर म्हणजे परेश सनियाचा. चांगली फलंदाजी करता आपल्या संघासाठी नाराज झालेले भोजन मंडपातले कर्मचारी खाली बसले होते. पुन्हा नारायणची फलंदाजी बघू उठान उभे रावले कारण चांगली फलंदाजी करता म्हणजे नारायण तांडेल. पुन्हा एकदा परेश टू नारायण, पुन्हा एकदा चांगलो फटको. क्षेत्ररक्षक निलेश ढोके पोचापर्यंत चेंडू जिंकता की नाही बघूचा. चांगला क्षेत्ररक्षण बघूला. 1 धाव पूर्वी येता 2ऱ्या धावेचा प्रयत्न होता पण माघार भाग पाठवता तो म्हणजे देवेंद्र कांदळगावकर कारण सलामीसाठी मैदानात गेलो पण आता कधी तुमका स्ट्राइक एंड वरती खेळताना दिसतात. सामनो करीत परेश सनियाच्या गोलंदाजीचो 10 अशी धाव संख्या तयार झाली ती नारायण तांडेल या फलंदाजाची. नक्कीच चांगली फलंदाजी करता चौकारांची हॅट्रिक साधून गेलो हर्षद जोशी. त्याच्यानंतर नारायण तांडेलच्या बॅटमधून एक मोठो षटकार बघू गवलो. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 23. दुसरा षटक चालू. निलेश ढोके चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचापर्यंत चेंडू जमिनीत जाऊन आता मनोज शिरवाडकरची काहीतरी धावगती कमी दिसता.
आणि चेंडू जमिनीत जाऊन आदळलो. एक संधी तयार झाली होती. जर झेल पकडला गेला असता तर एक भलो मोठं भोपळ घेऊन डगआउट मध्ये जाताना दिसलो असतो बबन कांदळगाव. पण एक संधी तयार झाली, जीवनदान तयार झालाय. जीवनदानाचा फायदा घेऊचो हा आणि कॅचेस विन द मॅचेस म्हणतात दाखवून देऊच हा. मोठे फटके मारची लागतील. मोठी धावसंख्येचा पाठलाग करता नेवल डॉकेट संघ. पुन्हा एकदा त्या क्षेत्रात चेंडू. आता मात्र कसली चूक होताना दिसणार ना. आता मात्र जीवनदानाचा फायदा उठव गेलो तो बबन कांदळगावकर या फलंदाजाक. दुसरं धक्को बसता नेवल डॉकेट संघात बबन कांदळगावकरच्या रूपात. फक्त वैयक्तिक 200 धावसंख्या जमा केला. धावसंख्येचा पावशतक स्कोर बुक वरती ता म्हणजे 25. नवीन जाणारा फलंदाज मैदानाची शेण धाकटो भाऊ गोंद्यापासून बाहेर येतो. थोरलो भाऊ मैदानात दिसतात तो म्हणजे प्रसाद कांदळकर, स्वतः संघाचा कर्णधार. आणि नेवल डॉकची आन बान आणि शान प्रसाद कांदळकर मैदानाच्या दिशेने. प्रसाद कांदळकर सामना करीत. निलेशच्या गोलंदाजीचो नक्कीच 2 गडी बाद झालेत. अर्धा पावशतक संघाचा झाला. गेल्या गेल्या हवेत मारलेलो फटको स्वतःच्या फॉलो तर उलट्या पावलान धावून घेऊचो प्रयत्न होतो निलेश ढोकेचो सुद्धा. ह्या जर झेल पकडला गेला असता तर नारायण माफ करा दादा मात्र माहिती डगआउट मध्ये येऊचा लागला असता. प्रसाद कांदळकरला डगआउट असतो धरूच लागलो असतो. एक संधी तयार झाली. नारायण मात्र चांगली काम करता, आपल्या कामगिरी करता मात्र आपल्या संघासाठी. खूप मोठी धावसंख्येचं डोंगर तयार केलो पराडकरण पावणे संघान. पाठलाग करताना 26 अशी धावसंख्या. आता मात्र एक चांगलं जोरदार अपील करतात ते मात्र परेश सनीय गोलंदाज. पण कसलो दाद दिसणार नाही तर मात्र अपील वरती. 2 षटकांचा खेळ पुरो झालो. सांघिक धाव संख्या झाली ती 27. 107 धावांचो पाठलाग करूचो. आता मात्र रिक्वायर्ड वाढत जाता. सुरुवाती जवळजवळ 21.5 होता, जवळजवळ 27 वरती जाऊन पोहोचला. आणि अशा प्रकारची धावगती ठेवची लागती नेवल डॉकेटच्या फलंदाजांका. शेवटची 3 षटका शिल्लक आणि मैदानात अजून उभे नारायण तांडेल आणि प्रसाद कांदळगावकर. लक्ष मोठा, ध्येय मोठा. पण मित्रांनो एक सांगू आवडत, ध्येय मोठा असत तर त्याच्यासाठी अतोनात प्रयत्न करा. लोकांनी तुमका वेडे म्हटला तरी हरकत नाही, कारण वेडे लोक जो इतिहास घडवतात आणि शिकलेले लोक असतात तो इतिहास वाचत बसतात. एक नामी संधी तयार झाली, आपलं काहीतरी नाव कमवची, एक इतिहास घडवची, ती म्हणजे नेवल डॉकेटच्या फलंदाजांका. कारण जवळजवळ 27 धावगती ठेवची. प्रत्येक षटकात 27 धावा कुटूचे होत म्हणजे समाचारच घेऊचो लागत तो गोलंदाजाचो. गोलंदाजी धुरा सांभाळताना स्वतःसाठीचा पहिला आणि सांघिक कोट्यातला 3रा षटक रोहित कोइंडे. समोर फलंदाज डावकऱ्यातो नारायण ताडे. स्लोअर गतीचा चेंडू. पंचांकडे दात मागतात काहीतरी चेंडू हिट करून गेलो काय यष्टिक, पण नाही. लेग बायची खूण दाखवतात पंच. स्ट्राइक चेंज झाली. पुन्हा एकदा स्ट्राइक एंड होती. प्रसाद कांदळगावकर मॅन फ्रॉम कोळम श्रीकृष्णाचा आशीर्वाद देंका हा असे प्रसाद कांदळगावकर मैदान शेत. नक्की ज्यांच्या बॅट मधनं षटकार बघूक आवडतील सगळ्यांका. लाईनमनांनी जरा स्थापित राहायचा. रॅपवडून केलेलो फटको मारलो दिसता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जाता पुढे येऊन अडवलं गेलो. एकच धाव फक्त खर्च करतात या चेंडूवरती तो म्हणजे रोहित कोइंडे नावाचा गोलंदाज. धावसंख्या एकान पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 29. रोहित टू नारायण. एक वेगवान गोलंदाज नक्कीच रोहित, पण स्लोअर गतीचे चेंडू बुक गावले. फसवे चेंडू ज्या का म्हटला जातात तशा पद्धतीने जो मारो करताना दिसतो म्हणजे रोहित कोइंडे. वैयक्तिक 11 धावसंख्येवर खेळता. एक षटकार त्याच्या या खेळीत साकारलेला तो म्हणजे नारायण तांडेल. सामना करता रोहितच्या गोलंदाजीचो. आता मात्र फुलटॉस लोअर फुलटॉस मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक वेधून चेंडू सीमा पार. एक चांगलो फटको नारायणच्या बॅट मस्त बघू गावलो. चौका. काल
ज्या क्षेत्रात चेंडू गेलो, ज्या क्षेत्रात फटको मारलो गेलो, नारायण तांडेलच्या बॅटमॅननं चौकार बगवलो, त्या गवताचं वाट झाली जास्त. त्या खातीर गवतात हरवलं चेंडू शोधताना उमेश शेराग्यानी वैभव धुरी आमचे कर्मचारी मित्र लेग बिफोरच्या स्वरूपात गडी बाद होता. अजून एक धक्को बसता नेवल डॉकेट संघात 33 अशी धाव संख्या डबल तेरियेचो खेळ स्कोर बुक वरती असताना नारायण तांडेल चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी नक्कीच करी होतो. वैयक्तिक 15 अशी धावसंख्या जवळ करता नारायण तांडेल. नवीन जाणारा फलंदाज लाल टोपीत उंच पुरं जवळजवळ 6.5-7 फूट उंचीचा असो माणूस ध्येय दिपाड असं ओंकार कडू. नक्कीच ह्याच्या वळ्यात जर चेंडू इलो तर नक्की चेंडू लांबचा प्रवास करणार ठरतो. फक्त बॅटच्या पट्ट्यात चेंडू होयो ह्याची खात्री मी सुद्धा देऊ शकते, कारण चेंडू नक्कीच लांब जाणार आणि लाईन म्हणजे त्यांचं काम सुद्धा वाढवणार असो फलंदाज. ओंकार कडू फारसो कमी खेळताना दिसतात तुमका, क्रिकेट क्षेत्रात जास्त नसता निगडीत तो कधीतरी तुमका मैदानात खेळत दिसता. स्वागत केलं मनोजने सुद्धा, निशा धीरने घेऊन सुद्धा गावात हे दाखल झालेत. क्रिकेटची आवड त्यांका एवढी हा ज्या पद्धतीने बॅट फिरली कडकडीत आवाज येलो, पण काहीतरी टाइम काहीतरी चुकला तर म्हणजे ओंकार कडू या फलंदाजाचा. ओंकारची फलंदाजी बघू मात्र भोजन मंडपात जी गर्दी तयार झाली ती मात्र नावण्याजोगी. हा ओंकार सुद्धा काहीतरी आपलं खुश दिसतं आपल्या या फलंदाजीसाठी. 3 षटकांचा खेळ पुरवता सांघिक धाव संख्या झाली 3 गडी बाद 34 107 धावांचा पाठलाग करताना आता मात्र प्रत्येक षटकात प्रत्येक चेंडूती षटकार मारचो लागत, कारण रिक्वायर्ड रन रेट होता 36.50. म्हणजे 1-2 वाईट पडले तर बाकीचे सगळे षटकारच मर्जी लागतले आणि ती जबाबदारी नक्कीच ओंकार कडू या उंचपुऱ्या फलंदाजार. हाताची वळी इतकी मोठी होत, इतके हात मोठे आहेत, इतके हात मजबूत होत आणि त्या मजबूतीने जर फटको खेळलो गेलो तर चेंडू लांबचा प्रवास नक्कीच करतो. गोलंदाज सुद्धा त्याच उंचीचं दिसता. नवीन येणारा गोलंदाज 4था षटक घेऊन पराडकरण पावणे संघाच्या बाजून. मितेश भाबल समोर फलंदाज ओंकार कडू. शॉर्ट पुज चेंडू होतो ज्या ताकदीन बॅट फिरली गेली, आवाज होईपर्यंत पोचलो पण बॅट आणि चेंडूचा काय संपर्क नाही जायचो. चेंडू निर्धाव जाता. शेवटचे 11 चेंडू शिल्लक. विजयाचा लक्ष रावलं तर अजून जवळजवळ 73 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू तशाच पद्धतीने बॅट फिरवचे काम पुरा होता, पण चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होणार नाही. काहीतरी कानमंत्र देऊ गेलो स्वतः कर्णधार नॉन स्ट्राईक एंड वरसून प्रसाद कांदळगावकर. धाव संख्या थेट थांबलेली ती म्हणजे 34. नाणेफेक जिंकल्यानंतरचा निर्णय चुकीचा ठरा शकलो काय याच्यावर काहीतरी विचार करूचा लागत तो कर्णधाराक. पुन्हा एकदा नितेश टू ओंकार. आता मात्र एक चांगलो फटको कव्हरच्या दिशेने डीप कव्हरला चेंडू जाता. 1 धाव पुरी केली झाली. एका धावर समाधान म्हणतात दोन्ही फलंदाज. आता मात्र प्रसाद कांदळकर बऱ्याच वेळानंतर उभो असलो निशात खत्री चेंडूपर्यंत धावात गेलो आणि खत्री त्याका सुद्धा काम लागला. आराम करीत होतो क्षेत्ररक्षणात, कारण त्याच्यापर्यंत चेंडू येत नव्हते. त्या सुद्धा काम पुरा केला ओंकार कडू या फलंदाजा. काहीतरी निशाचे सुद्धा हातपाय हल्ले म्हणा हरकत नाही. चेंडू आणि बॅटचो जरा सुद्धा संपर्क नाही. चेंडू फलंदाजाच्या कानात सांगता काय कसो बरो असा म्हणत यष्टी रक्षकाच्या वळ्यात जाऊन चेंडू पडता. शॉर्ट पद्धत चेंडू होतो. 4थ्या षटकातल्या 4 चेंडूंचा खेळ पुरा झालो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. 107 धावांचा पाठलाग करता नेवल डॉकेट संघ. उंच पुरो गोलंदाज समोर फलंदाज प्रसाद. बॅटची कडा घेऊन स्लिपच्या दिशेने चेंडू सीमा पार होताना दिसता. प्रसादच्या बॅट मध्ये एक चौकार बघू गावलो. आंधळ्याचा हात बुडकुल्यावर म्हणतात तिथलो फटको. बऱ्याच वेळानंतर चेंडू सीमा पार जाणावर चेंडू बघवलो. जेव्हा नारायण बाद झालो त्याच्यानंतर चेंडूचो आणि सीमारेषेचो जास्त संपर्क नाही झालो. तो काहीतरी बघू गावलो तो म्हणजे प्रसाद कांदळकरच्या बॅटमधची कडा घेऊन जाणारो चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रात पुढे गेलो. पुन्हा एकदा मितेश टू प्रसाद. स्टॅपर येऊन मारूचो प्रयत्न. बॅट आणि चेंडूचो कसल्या पद्धतीचा संपर्क होणार नाही. प्रसाद कांदळकर षटक शेवटचा चालू होणार, पण त्याच्यासाठी तुमका
संधी झाली बक्षिसाला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये मंगेश कुर्ले यांच्याकडून आणि रमेश गटवळ नेवल डोक्यात गाभी समाज क्रिकेट समिती यांच्याकडून सुद्धा 200 रुपये आणि सत्यवान सारंग यांच्याकडून 500 रुपये म्हणजे जवळजवळ एका षटकाराक 900 रुपये तुमका गावतले। म्हणजे ही नामी संधी चालनी या कर्णधार प्रसाद कांदळगावकर पण नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत आणि स्ट्राइक वरती ओमकार कडू कट्टा गावचेच रहिवासी ओमकार कडू। ओमकार कडू साठी 200 रुपये दादा जोशी यांच्या षटकारासाठी 200 रुपये। ओमकार कडू कडकडीत पटको चेंडू वन बाउन्सी मोपार आणखी काहीतरी पावशासून जोर इलो असं नक्की 200 रुपये दादा जोशीच्या खिशातले गेले असते पण एक चांगलो फटको आणि अशा क्षेत्रात फटको खेळलो गेलो ओमकार कडूच्या बॅटमधनं एक चांगलो फलंदाज त्या क्षेत्रात खेळता 900 रुपये आणि 2000 रुपयाचा पारितोषिक प्रसाद कांदळगावकर यांना षटकाची हॅट्रिक साधली तर मंगेश कुर्ले यांच्याकडून पण प्रसाद कांदळगावकर नॉन स्ट्राइक होती धावसंख्या झाली ती 45 चौकार गेलो। पुन्हा एकदा ओमकार कडू कडकडीत ताकदवर फटको क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचलो। आता मात्र नामी संधी चला निल्या प्रसाद कांदळगावकर मंगेश कुर्ले हॅट्रिक साधली तर 2000 रुपये नाहीतर प्रत्येक षटकाराक 200 रुपये मंगेश कुर्ले 200 रमेश घाटवळ 200 सत्यवान सारंग 500 प्रसाद कांदळगावकर समोर गोलंदाज अक्षय पराडकर 900 रुपयाचा षटकार जातलो काय चेंडू बॅटची काढा घेऊन पुन्हा एकदा लेग स्लिपच्या दिशेने जाणारो चेंडू संधीच्या सोना तयार करू गेल्यानंतर म्हणजे प्रसाद कांदळगावकर या फलंदाजाक पुन्हा एकदा 200 रुपये 30 संधी चालली ओमकार कडू साठी सत्यवान सारंग 500 अलॉंग द कार्पेट जमिनीतून आग आणि किटाळ उडताना स्ट्रेट या पद्धतीचा फटको ओमकार कडूच्या बॅट मधून चांगली खणखणीत फटको एका म्हणतात खरा पद्धतीने खणखणीत फटको स्ट्रेट डावच्या दिशेने असो फटको खेळणं खूप कठीण असताना त्या पद्धतीचं फटको ओमकार कडू खेळलो। चाळींचं सुद्धा गजर झालं तो म्हणजे दगड मध्ये ओमकारच्या फटक्यासाठी पण षटकार खेचता का 500 आणि 200 700 रुपयाचा मानकरी होता का ओमकार कडू मोठा फटका हवाई फायर खटक्यावर बॉट जाग्यावर पलटी होता का चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोचलो मोठी हाताची वळी ते वळ्यात जाऊन चेंडू पोचलो आणि ओमकारचा खेळ पुरो झालो। ओमकार कडू चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी नक्कीच केल्याने एक चांगलो फटको नेत्रदीपक फटको गावलो। आता मात्र दाजी टिकव जे धाव संख्या तू गोलंदाजी करताना खर्च केलंस त्याचं अगदीच काय ना काय फुल नाही फुलाची पाकळी म्हणा हरकत नाही शेवटचो एक चेंडू तू काय वाट्याक शिल्लक का एका चेंडूचा समाचार घेऊचा हो षटकार मारशील तर तू हिरो ठरशील असो षटकार IPL मध्ये बघू गावलो आणि तो हिरो ठरता तीच नामी संधी दाजी टिकम समोर गोलंदाज गेल्या गेल्या रिव्हर्स मोहात पडलो आणि चेंडू निर्धाव गेलो आणि बघता बघता खेळ सुद्धा पुरो झालो सामनो पुरो झालो 107 धावांचा पाठलाग करता नेवल डॉकेट संघ 49 धावांपर्यंत मजल मारू शकलो। दोन्ही संघाचा खूप खूप अभिनंदन आणि पराडकर आणि पाहुणे 11 संघात पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा।